मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर मुंबईत येणाऱ्या भाज्यांचे दर गगनाला भिडलेत तर फुलांच्या किमती मात्र कवडीमोल झाल्याचं पाहायला मिळतंय। पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। एकीकडे पावसाचा कहर झाल्याने शेतकऱ्याच्या अश्रूंचा बांध फुटलाय। कष्टानं कमावलेले पैसे पुन्हा मातीला देत शेतकऱ्यांनी मेहनतीनं पिकं घेतली, मात्र निसर्गानं हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यानं बळीराजाचं मोठं नुकसान झालंय। तर दुसरीकडे राज्यात आणि विशेषतः मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी भाजीपाल्याचे भाव चांगलेच कडाडले। काल जवळजवळ 30 रुपये डझनचे लिंब आज डायरेक्ट 60 रुपये डझन झालेले आहेत आणि एवढ्या पावसामुळे ते आज जो माल येत होता आम्हाला जो 4 गाड्या 3 गाड्या ती आज गाडी एकच गाडी मार्केटमध्ये आलेली आहे आणि त्याचा भाव तर डबल झालेला आहे। डबल येऊन पण सगळे लिंब भरलेले आहेत अशी स्थिती झालेली आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्याचं तर नुकसान झालंय, पण त्याच्याबरोबर इकडे माल पण चांगला नाही आलेला आणि जर नीट पाऊस अजून 2-3 दिवस नाही उघडला तर मुंबईला जी 1-2 गाड्या याच्यात ती एक येऊ सुद्धा शकत नाही असं झालेली हालत आहे। भाजीपाल्याचे भाव वाढल्याचा फटका किरकोळ विक्रेत्यांनाही बसलाय। 10 रुपयांना मिळणारी मेथीची जुडी आज 60 रुपयांना खरेदी करावी लागत असल्यानं किरकोळ विक्रेत्यांनी देखील घाऊक बाजारात भाजीपाला खरेदी करण्याकडे पाठ फिरवली आहे। मालच येत नसल्यामुळे मग काय हे नाही। त्या बघा ही मी भाजी घेतली, मी ही 60 रुपयाला घेतली आहे मी। हां, आता घरी लागते म्हणजे आता नवरात्र असल्यामुळे मी घ्यायला लागते म्हणजे तर त्यासाठी घेतलेले आहे। काल पण घेतले होते, काल 50 रुपयांनी घेतले होते, आज 60 रुपये। पालक 60 रुपये जुडी, मेथी 60 रुपये जुडी, कोथिंबीर 100 रुपये जुडी, भेंडी 150 रुपये किलो, गवार 200 रुपये किलो, फ्लॉवर 80 रुपये, दुधी भोपळा 100 रुपये, शिमला मिरची 100 रुपये, तर टोमॅटो 50 रुपये किलो। एकीकडे भाजीपाल्याच्या किमती अव्वाच्या सव्वा झाल्या असताना दुसरीकडे मात्र फुलं आपली किंमत ऐकून कोमेजून जात आहे, कारण सध्या फुलांना बाजारात कवडीमोल भाव मिळताना दिसतोय। 3 नंबर झेंडू 20 रुपये किलो, 2 नंबर झेंडू 60 ते 70 रुपये किलो, तर 1 नंबर झेंडू 100 रुपये किलो, शेवंती 250 रुपये किलो, तर गुलाब 30 रुपयाला 20। नवरात्र आणि सणवार लक्षात घेता मोठ्या कष्टानं शेतकऱ्यांनी फुलांची शेती बहरवली, मात्र या फुलांना कवडी मोलाचा भाव देखील मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। अशात एका शेतकऱ्यानं आणि विक्रेत्यानं रस्त्यातच फुले फेकून दिली आहे। सतत पावसामुळे हा अवकाळी पावसामुळे एवढं नुकसान होत चाललेलं आहे। रोज भिजका माल येतोय, आम्ही 2-3 दिवस झाले माल फेकून देतोय। आजचे दर 100 रुपये 80 रुपये दर पाहिजे होते, ते दर आहे 60 रुपये 40 रुपये 50 रुपये। बऱ्यापैकी माल जवळजवळ 70% माल आम्हाला फेकून द्यायला लागते। हे शेतकऱ्यांचं नुकसान आहे, त्यामध्ये आमचंही नुकसान आहे। 20 रुपयापासून ओला माल 20 रुपयापासून सुक्का माल 60 रुपयापर्यंत आहे। पाऊस जास्त असल्यामुळे सगळा मार्केटमध्ये जो माल येतोय तो 60-70% हा ओला येतोय आणि तो टिकत नाही आहे आणि तो पूर्ण येतोय तो पूर्ण खराब होऊन येतोय। त्याच्यामुळे आम्हाला पण विक्रीला तो लिमिटेशन येतात आणि त्याच्यामुळे दर पण मार्केटचे खूप कोसळलेले आहेत। शेतकऱ्यांबरोबरच ज्या व्यापाऱ्यांकडे ही फुलं येतात त्यांना देखील ही फुलं ओली असल्याने फेकून द्यावी लागतात आणि ओली फुलं ग्राहक घेत नाहीयेत अशी तक्रार सध्या व्यापारी करतात। त्यामुळे फुलांचे भाव देखील गडगडलेत, तर भाज्यांचे भाव मात्र गगनाला भिडलेले पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देसाईसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।